तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉग मध्ये। आज मी आणि नऊ तयार होऊन चाललो आहोत बाहेर, कारण की आज ईद आणि आपल्याला एका मित्राकडून इन्व्हिटेशन आहे। त्यामुळे धनुभाऊ आला होता बिरोलीवरून कार घेऊन आणि त्याच्यासोबतच काही मित्र पण आले होते बिरोलीवरून। आता आम्ही थेट चाललो होतो गडग्याला, कारण की आपल्याला ज्यांच्याकडून इन्व्हाइट आहे ते राहतात गडग्याला, जेथे की आम्ही दोघं पण जॉब करता, त्यामुळे त्यांची आणि आमची चांगलीच ओळख आहे। मग गडग्याला गेल्यावर आधी तर आम्ही भावाच्या दुकानाला गेल्या, जेथे की ते फळे व भाजीपाला विकतात। मग तिथे आम्ही त्यांना भेट देऊन व ईदच्या शुभेच्छा वगैरे देऊन आम्ही तिथून सरळ निघालो त्यांच्या घराकडे, जे की घराचा रस्ता माहित नसल्यामुळे भाऊच्या गाडीच्या मागे जाऊन आम्ही पोहोचलो त्याच्या घराकडे। पण पुढे कार जाऊ शकत नसल्यामुळे कार तिथेच लावून आम्ही चालत गेलो त्यांच्या घरापाशी। आणि आम्ही घरी पोहोचताच भाऊने खातिरदारी चालू केली। एकाही क्षणाचा विलंब न करता भाऊने आम्हाला खाली बसायला सांगितलं आणि आम्हाला आणून दिलं म्हणजे ईद या सणाला बनवलं जाणारं शिरखुर्मा, जे की दूध आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स मिक्स करून बनवलं जातं। मग ते पिणं वगैरे झाल्यावर भाऊची वडील आले होते, मग त्यांना सुद्धा भेटून व ईदच्या शुभेच्छा वगैरे देऊन आम्ही तिथून निघालो आमच्या घराकडे, कारण की आपल्याला अजून एका मित्राकडून इन्व्हिटेशन होतं व धनुभाऊला जायचं होतं नांदेडला, म्हणून आम्ही घराकडे निघालो। पण घरी जाऊन थोडा वेळ बसलोच होतो की आपल्याला आला साजिद भाऊचा फोन, म्हणून भर उन्हामध्ये काहीच विचार न करता आम्ही सरळ निघालो साजिद भाऊच्या घरी, जेथे की आपले सगळे मित्रगण आधीच पोहोचले होते, फक्त आपल्याला उशीर झाला होता। मग तिथे त्यांना विश करून मी निघालो आपल्या घराकडे, कारण की आपल्याला घरी काही काम होते, जसे की आपल्या भाचीला बिस्किट पुडा घेऊन देणे आणि आपल्या नायगावमध्ये गाडीवर फिरवणे, बर्थडे कोणाचा माहित नसताना सुद्धा केक घ्यायला जाणे, पण शेवटी एका आईस्क्रीमवर डील फिक्स करणे, असे छोटे मोठे काम आपल्याला रोज करावं लागतात। मग एवढं सगळं काम करून तुम्हाला वाटत असेल मी घरी येऊन शांतपणे बसलो असेल, पण आपल्याला लगेच येतो धोनी भाऊचा फोन, ज्याची की गाडी बंद पडली म्हणून आपल्याला आता जायचं राहेरला त्याला घेण्यासाठी। जाताना अंधार झाला होता, पण कसं बस आपण पोहोचलो राहेरला। मग तिथे गेल्यावर भाऊला फोन लावताच भाऊ लगेच आला व आपण तिथून थेट निघालो बिलोलीला। तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन एका मिनी ब्लॉग सोबत।